नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 नोव्हेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीचा. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वन्य आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12 वाजून 10 मिनिटांपासून ते 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11 वाजून 46 मिनिटांपासून ते 12 वाजून 34 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2 वाजून 58 मिनिटांपासून ते 4 वाजून 22 मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 9 वाजून 21 मिनिटांपासून ते 10 वाजून 45 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसात सोड अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 11 वाजून 35 मिनिटांनंतर हा चंद्र मेष राशी भ्रमण करेल. हा चंद्र गुरुबरोबर केंद्रयोग आणि शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मंगळाचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 35 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातील मंगळ व्ययातील नेपच्यून बरोबर त्रिकोण करेल आणि द्वितीयातील हर्षल बरोबर प्रतियोग येणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घेऊ शकता. तुमचा मूळ कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुमची कामंसुद्धा मार्गी लागण्याची दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, शारीरिक दुखापतीचे प्रसंग समोर येऊ शकतील. काळजी घ्या. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका. त्या संदर्भात दक्ष राहणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र दुपारनंतरचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार हवे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 35 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तपती मंगळ तुमच्याच राशीतील हर्षलबरोबर प्रतियोग करेल आणि लाभातील नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज दिवसभराची कामं दुपारच्या आधी करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतर थोडंसं नैराश्य दाटून येईल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करणं त्यामध्ये अडथळे येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील. वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 35 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील मंगळाबरोबर व्ययातलं हर्षल प्रतियोग करेल आणि दशमातील नेपच्यून त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले मिळू शकतील. अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोक्यावर काढू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. अंदाज चुकू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 35 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल.
तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील मंगळ हा लाभातील हर्षलबरोबर प्रतियोग करेल आणि भाग्यातील नेपच्यूनबरोबर त्रिकोणी करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हाता वेगळे करू शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकते. मात्र येणार 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रेड भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:35 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील मंगळ अष्टमातील नेपच्यूनबरोबर त्रिकोणिक करेल आणि दशमातील हर्षीबरोबर प्रतियोग करेल. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसातली महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त येईल, प्रवास योग होतील. मात्र कामं तुमची मार्गी लागल्याचा अनुभव घेईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींच्या संदर्भात आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:35 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. हा चंद्र द्वितीयातील शुक्राबरोबर प्रतियोग करेल. लाभातील गुरुबरोबर केंद्र करेल. याचप्रमाणे तृतीयातील मंगळ हा भाग्यातील हर्षलबरोबर प्रतियोग करेल आणि सप्तमातील नेपच्यूनबरोबर त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज दिवसभराची कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे पुढे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास छोटे मोठे डोकंवर काढू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार हे करू नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. महत्त्वाचं म्हणजे प्रवास योग जोडून येतील. मात्र आरोग्याच्या संदर्भात काळजी करणारे काही प्रसंगसुद्धा येऊ शकतील. या संदर्भात दक्ष राहणं, सावध राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:35 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातील मंगळ अष्टमातील हर्षलबरोबर प्रतियोग करेल आणि षष्ठातील नेपच्यूनबरोबर त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसाची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसते. याचमुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स सुद्धा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अतिशय उत्तम दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहाराकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचा आर्थिक व्यवहार करू नका. खर्चावरती लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचमुळे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:35 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर तुमच्या सप्तमातील जो हर्षल आहे तो प्रतियोग करणार आहे आणि पंचमातील नेपच्यून त्रिकोणीय करणार आहे. षष्ठातील चंद्राबरोबर भाग्यातील गुरु केंद्र करेल आणि व्ययातील शुक्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. दुपारच्या आधी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामं तुमची मार्गी लागू शकते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर काढू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाते आणि कसा प्रभाव परिणाम तुमच्या वैयक्तिक
नातेसंबंधावर सुद्धा होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:35 हा चंद्र त्यांच्या पंचमात भ्रमण करेल. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे वेळातला मंगळ हा षष्ठातील हर्षलबरोबर प्रतियोग करेल आणि चतुर्थातील नेपच्यून बरोबर त्रिकोण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते हातावेगळी करू शकाल. जर तीन लोकांच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. ज्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा दुपारनंतरचा कालावधी उत्तम दिसणार आहे. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मात्र स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे व्यवहार, मग ते पैशाचे असतील, नातेसंबंधातील किंवा अन्य काय, कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन किंवा जास्तच प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:35 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. लाभातील मंगळ हा पंचमातील हर्षलबरोबर प्रतियोग करेल आणि तृतीयातील नेपच्यून बरोबर त्रिकोण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतचा कालावधी थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, प्रवास सुद्धा होईल. त्यामुळे थोडासा थकवा जाणवू शकेल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला नव्हे सुद्धा घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहारावरती लक्ष देणं गरजेचं राहील. चुकीचे आर्थिक व्यवहार केले जाऊ शकतील, खर्च होऊ शकतील अनावश्यक. त्या संदर्भात काळजी होणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:35 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दशमातील मंगळ द्वितीयातील नेपच्यून बरोबर त्रिकोण करेल आणि चतुर्थातील हर्षल बरोबर प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. काही अडकलेली कामंसुद्धा मार्गी लागू शकते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे केंद्रेल ते पूर्णसुद्धा होते. मात्र त्याचा थोडासा परिणाम हा तुमच्या शारीरिकतेवरती जाणवू शकेल. त्या संदर्भात थोडी काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होते आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती दिसून येईल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय मात्र घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:35 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यातील मंगळ हा तुमच्याच राशीतील नेपच्यूनबरोबर त्रिकोणी करणार आहे आणि तृतीयातील हर्षलबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारच्या दिसून येईल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची पूर्ण होऊ शकते. मनावरचा भार बऱ्याच प्रमाणात हलका झाल्यासारखा वाटेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले आर्थिक लाभसुद्धा मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की जे तुमच्या नवी शैक्षणिक योजनांवरती परिणाम करतील घेऊ नका. त्यांचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. याचमुळेच काही चांगले इन्ट्युशनसुद्धा मिळू शकेल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 नोव्हेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.